सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। मानवी हक्क सुरक्षा दल या संस्थेचे अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉक्टर रेखा रणबावळे, कोकण विभागीय संपर्क प्रमुख सौ मयुरी मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गट ग्रामपंचायत शेणवली पोस्ट राहटाड तालुका तळा यामध्ये श्रीकृष्ण तुकाराम बामणे आणि रंजना सुदाम म्हात्रे यांनी जमिनीबाबत काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण केले होते। या संदर्भात माननीय तहसीलदार श्री कनशेट्टी साहेब यांच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पंचायत समितीचे बीडीओ श्री यादव यांनी पोलिसांच्या समवेत या दोघांनाही लिंबू सरबत पाजून संप मागे घेण्यात आला। या जमिनीबाबत ग्रामपंचायतीने मोजणी टाकून ती मोजणी करूनच घेण्याचे ठरवले आहे। त्या मालकी जमिनीमध्ये ग्रामपंचायतनी सरकारचा निधी वापरून आदिवासी मुलींना पाठवून जबरदस्तीने तिथे त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये त्यांनी स्मशानभूमी बांधलेली आहे आणि या लोकांची म्हणणं आहे की बाबा आमचं बक्षीसपत्र नाही किंवा आमची संमती नाही किंवा आम्ही ही जमीन विकलेली नाही नसताना सुद्धा त्यांनी तिथे त्या जमिनीमध्ये स्मशानभूमी कशी काय बांधली ती स्मशानभूमी त्यांनी तात्काळ हटवावी यासाठी हे लोक उपोषणावर बसले। तरी तलाठी तहसीलदार जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तात्काळ दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल करावेत आणि या लोकांची स्मशानभूमी हटवावी अशी नम्र विनंती। त्यामुळे यांची स्वतः मालकीची जमीन असताना त्या मालकीच्या जमिनीमध्ये ग्रामपंचायतीने आदिवासी लोकांसाठी म्हणजे स्मशानभूमी बांधलेली आहे आणि ती स्मशानभूमी अशी बांधलेली आहे की त्यावेळेस त्यांनी कोर्टामध्ये केस दावा टाकलेला असताना स्टे आणलेले असताना काय म्हणजे अतिक्रम केलेला आहे लोकांवरती आणि त्या लोकांना कुठल्याच गोष्टीची न्याय न मिळाल्यामुळे आम्ही हा उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आणि आम्हाला ह्या खरोखर या उपोषणाचा न्याय मिळावा ही कळकळीची विनंती आज तहसील ऑफिसला आम्ही उत्तर मागण्यासाठी आलेलो ना आम्हाला अजून पण त्यांच्यातून काही उत्तर व्यवस्थित मिळालेलं नाही। आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला उत्तमात उत्तम उत्तर मिळावं हीच आमचे निवेदन आहे। बस आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।